या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. दोन वेळ खायला भ्रांत, पोटाची खळगी भरण्यासाठी आईचा रात्रीचा दिवस आणि पोरगीसाठी पर्यायानं तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी दोन घरची धुणी भांडी. यातून कसाबसा रोजीरोटीचा प्रश्न सोडवला. राहायला चौकोनी खोलीचं घर, परीक्षा कालावधीतच वडिलांचं निधन अशा स्थितीमध्ये कोल्हापुरातील सदर बाजार येथील आंतरभारतीय शिक्षण मंडळ संचलित कोरगावकर हायस्कूलची 10वीतील विद्यार्थिनी चिन्नव्वा राजू कारगीर हिनं रोज आईसोबत धुण्या भांड्याच्या कामाला मदत करून शालांत परीक्षेत 75% गुण मिळवले. कोल्हापूरच्या ताराबाई पार्कमध्ये समुपदेशक विठ्ठल कोतेकर आणि ईगल पाईपचे प्रोपायटर अनिल चौहान आणि इला चौहान या दाम्पत्याच्या घरी चिन्नव्वा आणि तिची आई गीता धुणी भांड्याचं काम करतात. कर्नाटकातील बागलकोट जवळ लिंगणूर या छोट्याशा खेड्यात जन्मलेली चिन्नव्वा कर्नाटक सोडून इयत्ता 9वीमध्ये सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूलमध्ये दाखल झाली. मराठी बोलताना कानडी भाषेचा लहेजा आजही तिच्या बोलण्यात जाणवतो. तरीही जिद्द, कष्ट आणि गरिबीची जाणीव असेल तर यश साध्य होतं हे चिन्नव्वानं सिद्ध केलं आहे. स्वभावात मितभाषीपणा आणि अभ्यासात हुशारी दाखवणाऱ्या चिन्नव्वास प्रारंभी मराठीचा अभ्यास करणं थोडं कठीण गेलं. मात्र अधिक सराव आणि शाळेनं दिलेला साधा वेळ, परिस्थिती आणि मनाची श्रीमंती असणाऱ्या चौहान दाम्पत्याने घेतलेली काळजी यामुळे चिन्नव्वानं अभ्यासात एकाग्रतेद्वारे यश मिळवलं. परीक्षेच्या काळात वडील खूपच आजारी होते. एकीकडे धुणी भांडी आणि दुसरीकडे त्यांची सेवाशुश्रूषा याचा थोडासा ताण तिच्या मनावर आला होता. मात्र शिक्षकांनी आणि ती जिथं काम करते त्या अनिल चौहान आणि इला चौहान यांनी अशा काळात तिचं मन स्थिर ठेवलं. त्यामुळं परीक्षा काळात तिला स्वस्थता मिळाली. काम करून चिन्नव्वा मोठी होते त्यातच आमचं मोठंपण आहे आणि त्याचा आम्हास अभिमान वाटतो, असं ईगल पाईपचे प्रोपायटर अनिल चौहान यांनी सांगितलं. चिन्नव्वा देखील दानशूर चौहान दाम्पत्याप्रती ऋणात राहणं पसंत करते. कोरगावकर हायस्कूलमध्ये शाळेनं यावर्षी आदर्श विद्यार्थिनी म्हणून तिचाच गौरव केला होता. आमच्या घरी चिन्नव्वा आणि तिची आई गीता हे दोघं आमच्याकडे काम करत असतात. येऊन जाऊन ज्या ज्या वेळेला त्या मुलगीला अभ्यासातून वेळ मिळेल, शाळेतून वेळ मिळेल त्यावेळेला ती आमच्याकडे येऊन काम करून जाते. व ती ज्या ज्या वेळेला लाईट नसेल तरीसुद्धा जिथं लाईट असेल तिथं जाऊन ती एकटी बसून ती अभ्यास करते. आणि तिचं अभ्यासातलं जे काय एकाग्रता आम्ही बघितली ते आम्हाला बघून फार आनंद वाटला. आणि आम्हाला एक गर्वाची गोष्ट आहे की या मुलगीनं 75% मार्क मिळवून आमचं नावही वर केले आणि स्वतःचंही नाव वर केले. मी सिनुळाला मुलगी म्हणून समजते आणि ती एवढी हुशार आहे, एवढं कौतुक करायचं म्हणजे माझ्या तोंडात त्याच्यासाठी शब्दच नाही आहे. आणि कामाबद्दल पण हुशार आहे. आमच्या घरी काम पण येते मम्मी बरोबर. गीता त्याच्या मम्मीचे नाव आहे. आणि ते एवढी हुशार आहे की आम्ही जे काय होईल तेवढं त्याला मदत करते आणि शिकवते. चांगलं वळण पण लावते की असं नाही, असं शिकायचं, असं करायचं, असं बोलायचं. सगळं आई बाबा जसं संस्कार चांगलं देते त्याप्रमाणे आम्ही त्याला असं आमची इच्छा आहे आणि ते प्रमाणे ती होणारच.